नाशिकच्या गजबटापासून लांब त्र्यंबकेश्वरच्या निसर्गरम्य आणि डोंगराळ परिसरात वसलेले एक आलिशान फार्म हाऊस दिसायला एखाद्या राजवाड्यासारखं भव्य होतं, पण आतून तितकं शांत, कदाचित थोडं जास्तच शांत. माझं नाव अवंतिका. लग्नानंतर 5 वर्ष कशी उलटली हे मला कळलंच नाही. एखाद्या तलीम वस्त्रासारखं मऊ आणि सुंदर आयुष्य असेल असं वाटलं होतं, पण प्रत्यक्षात मी एका सोन्याच्या पिंजऱ्यात बंदिस्त झाले होते. रोहन माझा पती, त्याचे बिझनेस, त्याचे मीटिंग्स, त्याच्या धावपळीचं जग, या सगळ्यात त्याला कुठे आहे, काय करतोय हे पाहण्याचं उसंत नव्हती. आमचं नातं केवळ कॅलेंडरच्या तारखाप्रमाणे पुढं सरकत होतं. सकाळी नाश्ता करताना होणारी हाय हॅलो आणि रात्री झोपताना पाठ फिरवून झोपणं एवढंच उरलं होतं. पण या मोठ्या वास्तूत एक अशी व्यक्ती होती ज्याच्या अस्तित्वाने या वाड्याला घरपण होतं. ते म्हणजे माझे सासरे रावसाहेब. रावसाहेब एक भरदस्त व्यक्तिमत्व. वयाची 60 ओलांडली असली तरी ताठकणा आणि करारी नजर, त्यांचे पांढरे शुभ्र केस आणि चेहऱ्यावर तो शांत भाव आजही जुन्या वाड्याच्या ढासळत्या बुरुजासारखा नाही तर ताट उभ्या असलेल्या कळसासारखा वाटायचा. घरात त्यांचे शब्द अंतिम असायचे, पण माझ्यासाठी त्यांचा शब्द नेहमी मायेचं पाखरं असायचा. एकदा रोहन एका आठवड्यासाठी लंडनला गेला होता. वाड्यात मी आणि रावसाहेब 2-3 नौकर एवढेच होतो. त्या दिवशी पावसाने सकाळपासून धिंगाणा घातला होता. आभाळ गच्च भरून आलं होतं आणि वाऱ्याचा वेगही वाढला होता. संध्याकाळची वेळ होती. मी हॉलमध्ये बसून रेडिओवर जुनी गाणी लावली होती. खिडकीतून बाहेर दिसणाऱ्या पावसाचे थेंबाकडे बघताना माझं मन कुठेतरी हरवून गेलं होतं. रेडिओवर जा गले या गाण्याने आवर्जता माझ्या मनाला कुठेतरी स्पर्श करून जात होती. मनात विचारांचं काहूल माजलं होतं. काय आहे माझं आयुष्य? फक्त या भिंतीची निगराणी करणं की रोहनच्या वेळेची वाट पाहणं? अशातच पाठीवरून एक हात माझ्या खांद्यावर स्थिरावला. मी दचकून मागे वळाले तर समोर रावसाहेब उभे होते. घाबरली स्वारी ते मंद हसले. त्यांच्या त्या हसण्यात एक अशी चमक होती जी मला अस्वस्थ करून गेली. नाही हो दादा, लक्ष नव्हतं माझं, मी नजर चोरत म्हणाले. रावसाहेबांनी जवळची खुर्ची ओढली आणि ते माझ्यासमोर बसले. त्यांनी आपला चष्मा काढून पुसला आणि पुन्हा डोळ्यावर चढवला. अवंतिका, आज तू खूप शांत आहेस. बाहेरील पावसापेक्षा तुझ्या मनातलं वादळ जास्त मोठं वाटतंय मला. या सौंदर्याला उदासीची चावली आहे का? त्यांनी त्या अत्यंत मृदू आवाजात विचारलं. त्यांचा तो प्रश्न थेट माझ्या काळजाला भिडला. आजवर रोहन कधीही मला असं विचारलं नव्हतं की तू कशी आहेस, पण आवाज ज्येष्ठ गृहस्थ मनाचा ठाव घेत होता. त्यांनी आपला उबदार हात हळूच माझ्या हातावर ठेवला. तो स्पर्श केवळ सासऱ्याचा नव्हता, तर एक अशा माणसाचा होता की ज्याला माझ्या वेदनेची जाणीव होती. त्यांच्या हाताच्या त्या रांगड्या स्पर्शात मला एका प्रकारची सुरक्षितता जाणवू लागली. काही नाही हो दादा, बस असाच पाऊस बघत होते. मी हसण्याचा खोटा प्रयत्न केला. खोटं बोलू नकोस. डोळे कधी खोटं बोलत नाही. रोहन त्याच्या कामात व्यस्त आहे हे मला माहीत आहे, पण म्हणून तू स्वतःला विसरून जाण्याची गरज नाही. तू या घरची लक्ष्मी आहेस. असं म्हणत त्यांनी माझा हात अधिक घट्ट धरला. त्या स्पर्शात एक वेगळीच वीण होती. एक असं नातं जे शब्दापलीकडे होतं. रात्र झाली होती. बाहेर पावसाचा जोर रौद्र रूप धारण करत होता. विजेच्या कडकडाटाने खिडक्या काचा थरथरत होत्या. अचानक वीज गेली आणि संपूर्ण वाडा काळोखात बुडाला. मी मोबाईलची टॉर्च शोधण्यासाठी उठले, पण गडद अंधारात माझा पाय एका पायपुसणीत अडकला आणि मी तोल जाऊन पडणार इतक्यात कोणाचे तरी खंबीरपणे माझ्या कमरेभोवती विळखा मला सावरले. तो स्पर्श ओळखीचा होता. अत्तरांचा तो मंद तरवळ रावसाहेबांचाच होता. अंधारात आम्ही एकमेकांच्या खूप जवळ होतो. माझ्या हृदयाचे ठोके इतके वाढले होते की मला स्वतःला ऐकू येत होते. ही केवळ भीती नव्हती, तर एक अनामिक ओढ होती, एका आधाराची ओढ. घाबरू नको अवंतिका, मी आहे ना, त्यांनी माझ्या कानापाशी येऊन अत्यंत हळुवार आवाजात म्हटलं. त्यांचा उष्ण श्वासाचा स्पर्श माझ्या गालावर झाला आणि माझ्या अंगावर शहारा आला. त्या अंधारात, त्या मिठीत मला जगाचा विसर पडला होता. त्यांनी हळूच आपला चेहरा माझ्या चेहऱ्याजवळ आणला. मला वाटलं आता काय होईल, पण त्यांनी अत्यंत आदराने आणि प्रेमाने माझ्या कपाळावर दीर्घ स्पर्श केला. तो स्पर्श मायेचा नव्हता, तर त्यात एक सन्मान होता जो आजवर रोहनकडून कधीच अनुभवला नव्हता. काही वेळातच नोकराने मेणबत्ती आणली
प्रकाश पडताच आम्ही एकमेकापासून थोडे लांब झालो, पण आमची नजर अजूनही एकमेकात अडकली होती. रायसाहेबांच्या डोळ्यात एक वेगळीच तृप्ती होती आणि माझ्या मनात प्रश्नांचं एक नवीन जाळं. ज्या आता शांत झोप, उद्या सकाळ असेल, रावसाहेब स्मित करत म्हणाले. मी माझ्या खोलीत गेले खरी, पण झोप माझ्या डोळ्यापासून कोसो दूर होती. माझ्या अंगावर अजूनही त्यांचा स्पर्श रेंगाळत होता. हे नातं काय? सासरा सून, दोन एकाकी जीवांना एकमेकांना दिलेला तो मूक आधार. मला माहीत नव्हतं की या वादळापूर्वीची शांतता आहे की नवीन नात्याची सुरुवात. त्या रात्रीच्या त्या अस्पष्ट पण खोलवर स्पर्श करणाऱ्या प्रसंगानंतर माझी झोप उडाली होती. खिडकीबाहेर पावसाची रिपरिप अजूनही सुरू होती, पण माझ्या मनात विचाराचं चक्र सुरू झाले होते. ते थांबण्याचं नाव घेत नव्हते. आरशासमोर उभे राहून स्वतःकडे बघताना आज मला माझ्यात काहीतरी वेगळं जाणवत होतं. कपाळावर रावसाहेबांनी दिलेला तो मायाचा स्पर्श, तो केवळ आशीर्वाद नव्हता, तर त्यातून मला माझ्या अस्तित्वाची जाणीव झाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर जाग आली. हवेत गारवा होता आणि बागेत ओल्या मातीचा सुगंध खिडकीवाटे आत येत होता. मी खाली गेले तेव्हा रावसाहेब हॉलमध्ये बसून वर्तमानपत्र वाचत होते. त्यांच्यासोबत वाफळलेला चहा कप होता. मला पाहता त्यांनी चष्मा नाकावर सरकवला आणि एक प्रसन्न स्मित केलं. या अवंतिका, रात्री शांत झोप लागली ना, की पावसाच्या आवाजामुळे व्यत्यय आला? त्यांच्या आवाजात काल रात्रीचा कोणताही संकोच नव्हता, उलट एका प्रकारचा मोकळेपणा होता. दादा, शांत झोप आली. मी खोटं बोलले आणि त्यांच्याकडे दुसरा चहा आणायला किचनमध्ये गेले. चहा घेऊन परतले तेव्हा वर्तमानपत्र बाजूला ठेवलं होतं. अवंतिका, आज रोहनचा फोन आला होता. त्याने सहज विचारलं. नाही दादा, अजून तरी नाही. तिथे गेल्यावर तो त्याच्या कामात इतका गुंतून जातो की त्याला वेळेचं भानच नसतं. मी चहाचा कप त्यांच्यासमोर ठेवत म्हणाले. रावसाहेबांनी चहाचा घोट घेतला आणि खिडकीबाहेर बघत म्हणाले, रोहन माझा मुलगा आहे, पण कधी कधी मला वाटतं तो खूपच यांत्रिक झालाय. पैसा, यश आणि प्रगती याच्याकडे पलीकडे एक आयुष्य असतं. तिथे भावनांची किंमत असते. तुला नाही वाटत का असं? त्याच्या एका प्रश्नाने माझ्या मनात साठवलेलं बरंच काही ओठावर येऊ पाहत होतं, पण मी स्वतःला सावरलं. असू दे ना दादा, त्यांचं करिअर महत्त्वाचं आहे. नाही अवंतिका, करिअर महत्त्वाचं असतंच, पण माणसासाठी माणसंही महत्त्वाची असतात. तू या घरात आल्यापासून मी तुला पाहतोय. तू हसतेस, बोलतेस, पण तुझ्या डोळ्यात एक रिक्तपणा आहे. हा रिक्तपणा मी भरून काढू शकलो असतो तर मला खूप आनंद झाला असता. त्यांचे ते शब्द ऐकून माझे काळीज भरून आलं. इतक्या वर्षात माझ्या मनातलं दुःख कोणीतरी इतक्या सहजपणे वाचलं होतं. दुपारी पावसाने थोडी विश्रांती घेतली होती तेव्हा मी फार्म हाऊसच्या मागील बागेत गेले. ही बाग माझ्या अत्यंत आवडती जागा होती. तिथे गुलाबाच्या आणि मोगऱ्याच्या रोपांची निगा राखण्यात मी स्वतःला गुंतवून घेत असे. रोपांच्या वेली नीट करत असताना पुन्हा तोच अत्तराचा ओळखीचा सुवास दरवळला. मागे वळून पाहिलं तर रावसाहेब हातात पुस्तक घेऊन उभे होते. काव्यसंग्रह वाचायची आवड होत आहे तुला? त्यांनी विचारलं. खूप आधी होती दादा, पण आता वेळ मिळत नाही. मी झारे बाजूला ठेवत म्हणाले. वेळ काढावा लागतो अवंतिका. स्वतःसाठी वेळ काढणं स्वार्थीपणा नाही तर जगण्याचं लक्षण आहे. असं म्हणत त्यांनी पुस्तकातील काही ओळी वाचून दाखवल्या. त्यांचा तो भारदस्त आवाज आणि कवितेतील ते शब्द बागेतल्या शांततेत एक वेगळी जादू निर्माण करत होते. ते माझ्या जवळ आले आणि बागेतील एकांतात फक्त पक्ष्यांचा किलबिलाट होता. त्यांनी हळूच आपला हात माझ्या खांद्यावर ठेवला. तुझे हात मातीमुळे खराब झालेत, पण तुझं मन अजूनही तितकं स्वच्छ आहे. त्यांच्या स्पर्शातील ती ऊब मला पुन्हा एकदा अस्वस्थ करून गेली. त्यांनी खिशातून एक छोटा रुमाल काढावा आणि हाताला लागलेली माती अलगद पुसून काढली. सासरे सुनेच्या नात्यापलीकडे ते दोन राजा राणी किंवा दोन अशी माणसं होती की ज्यांना एकमेकाची सहवासाची ओढ लागली होती. दादा, कोणी बघितलं तर लोक काय म्हणतील? मी भीतीपोटी विचारलं. रावसाहेब शांतपणे हसले. लोक काय म्हणतात यापेक्षा आपण स्वतःला काय सांगतो हे महत्त्वाचं असतं. या फार्म हाऊसच्या भिंती खूप जुन्या आहेत अवंतिका. त्यांनी अनेक गुपितं पोटात ठेवली आहेत. आपल्यातलं हे निशब्द नातंही घर जपून ठेवेल. त्यांच्या या आश्वासनाने माझ्या मनातली भीती कुठेतरी निघून गेली. त्या संध्याकाळी आम्ही बागेत खूप वेळ गप्पा मारल्या. त्यांनी त्यांच्या तरुणपणातील संघर्षाच्या गोष्टी सांगितल्या तर माझी अपूर्ण स्वप्नाबद्दल बोलले.
मला असं वाटत होतं की आज खऱ्या अर्थानं कोणीतरी समजून घेत आहे, पण ही शांतता अल्पकाळाची होती. रात्री उशिरा रोहनचा फोन आला. अवंतिका, मी उद्या सकाळी लवकर येतोय. मीटिंग संपल्या. रोहन येणार हे ऐकून मला सुख मिळायला हवं होतं. त्याऐवजी माझ्या मनात एक अनामिक धाकधूक निर्माण झाली. रावसाहेबांसोबत घालवलेले हे 2 दिवस माझ्यासाठी एखाद्या स्वप्नासारखे होते. आता रोहन आल्यावर स्वप्न भंगणार होतं का? मी रावसाहेबांच्या खोलीकडे पाहिलं. तिथला दिवा अजूनही चालू होता. मला जाणीव झाली की रोहन जरी माझा पती असला तरी घरात माझा खरा सखा कुणी असेल तर तो रावसाहेब होते. पण हे नातं समाज आणि नैतिकतेच्या चौकटीत कसं बसणार? सकाळी रोहन घरी परतला आणि वाड्यात शांत वातावरण पुन्हा एकदा गजबजून गेलं. पण या गजबटातही मला अनामिक शांतता जाणवत होती. रोहन त्याच्या लॅपटॉपमध्ये आणि फोनमध्ये व्यस्त होता. त्याने येताना माझ्यासाठी काही भेटवस्तू आणल्या होत्या, पण त्या भेटवस्तूमध्ये ना प्रेम होतं ना आपुलकी. ते केवळ एक सोपस्कार. दुपारची वेळ होती. रोहन हॉलमध्ये बसून कोणाच तरी मोठ्या आवाजात बिझनेसच्या गोष्टी करत होता. मी तिथे बाजूला बसले होते, पण माझं लक्ष मात्र किचनमध्ये पाणी पिण्यासाठी गेलेल्या रावसाहेबांकडे होतं. ते बाहेर आले आणि त्याने रोहनला मागून चालताना मुद्दाम माझ्याकडे पाहिले. त्यांच्या नजरेत एक प्रकारचं आश्वासक पण होतं, जणू मला सांगत होते, मी आहे, घाबरू नकोस. रोहनचा फोन टेबलवर सतत वाजत होता. तो एका महत्त्वाच्या फाईलमध्ये गुंग असताना मी तो फोन उचलला. समोर रिया नावाने आलेला मेसेज पाहून माझ्या काळजाचा ठोका चुकला. रोहन, आय मिस यू. कधी येतोस परत लंडनला? हे शब्द वाचून मला धक्का बसला. तर एका प्रकारची स्पष्टता मिळाली. ज्या पतीसाठी मी स्वतःला अपराधी मानत होते, तो स्वतः दुसऱ्या कोणाच्या तरी विश्वात रंगला होता. मी शून्य अवस्थेत मागच्या बागेत गेले. डोळ्यातून अश्रू वाहत होते. इतक्यात पाठीवर हात पडला. रावसाहेब तिथे उभे होते. अवंतिका, रडू नकोस. मला आधीपासूनच माहीत होतं, रोहनचा ओढा घराकडे कधीच नव्हता. तुला वाटतंय तू चुकीची आहेस, पण खरं तर त्याने तुला कधीच आपलं मानलं नाही. रावसाहेब अत्यंत शांतपणे बोलत होते. त्यांच्या त्या शब्दाने माझ्या मनावरचं ओझं हलकं झालं. त्या संध्याकाळी रोहन बॉम्ब टाकला. त्याने आपला सामान भरले आणि शांतपणे जाहीर केले, अवंतिका बाबा, मला आता नात्यात राहायचं नाही. मी लंडनला कायमचा स्थायिक होतोय. रिया आणि मी एकत्र राहणार आहोत. हा बिझनेस, हे घर बाबा तुम्ही सांभाळा. अवंतिका, तुला हवं तर तू इथे राहू शकतेस किंवा तुला हवं तिथे जाऊ शकतेस. रोहन एक क्षणही मागून वळून पाहिलं नाही. 5 वर्षाचं नातं त्याने एका क्षणात संपवलं. तो बाहेर पडला आणि वाड्यात पुन्हा एकदा तीच भयानक शांतता पसरली. मी सोफ्यावर कोसळले आणि ओक्साबोक्शी रडू लागले. पण हे रडू दुःखाचं नव्हतं, तर आजवर सहन केलेल्या उपेक्षाच्या बंधनातून मिळालेल्या मुक्तीचं होतं. रावसाहेब माझ्या शेजारी बसले. त्यांनी माझा चेहरा आपल्या हातात घेतला. आता तू मुक्त आहेस अवंतिका. जे झालं एक अर्थाने चांगलंच झालं. जगाच्या नजरेत कदाचित हे घर रिकामं झालं असेल, पण माझ्यासाठी आज खऱ्या अर्थाने या घरात आनंदाची पहाट होणार आहे. काही दिवसात उलटले. वाड्यातील वातावरण आता पूर्णपणे बदललं होतं. रोहनच्या जाण्याने जे रित झालेलं आयुष्य होतं ते रावसाहेबाच्या सहवासाने भरून निघू लागलं. आता लपून छपून भेटण्याची गरज नव्हती. आम्ही तासनतास गॅलरीत बसून गप्पा मारू लागलो. पावसाच्या सरी आता आम्हाला अस्वस्थ करत नव्हत्या, तर त्या आमच्या नात्यातील साक्ष देत होत्या. एका रात्री रावसाहेबांनी मला त्यांच्या जुन्या कपाटाची चाबी दिली. हे बघ अवंतिका, यात माझ्या आयुष्याची सगळी पुंजी आहे. आजपासून या घरावर आणि माझ्या आयुष्यावर फक्त तुझा हक्क आहे. तू माझी सून म्हणून नाही, तर माझ्या आयुष्याची राणी आणि सखा म्हणून इथे राहशील. समाज काय म्हणेल याची पर्वा मला नाही, कारण ज्या समाजाने तुला दुःख दिलं त्या समाजाला जाब देण्याचे मी सामर्थ्य आहे. त्या रात्री मला जाणवलं की नात्यात कोणतंही नाव नसतं. कधी कधी रक्ताच्या नात्यापेक्षा मनाची नाते जास्त घट्ट असतात. सासरा आणि सून या चौकटीला छेद देऊन 2 एकाकी जीवांनी एकमेकांना दिलेला तो आधार सर्व पवित्र होता. वयाचे अंतर आणि समाजबंधने गुंडाळून पडली होती. आज जेव्हा मी आरशासमोर उभी राहते तेव्हा माझ्या मनात ती जुनी अवंतिका दिसत नाही, जी कोणाच्या तरी येण्याची वाट पाहत कुटत बसायची. आज मला अवंतिका दिसते, जिच्या डोळ्यात स्वतःचं अस्तित्व असल्याचा अभिमान आहे. रावसाहेबांनी मला फक्त प्रेम दिलं नाही, तर त्यांनी मला स्वतःची ओळख करून दिली.
आमच्या निशब्द नात्याची वीण आता इतकी घट्ट झाली होती की ते मोडणं कोणालाही शक्य नव्हतं. हे गुपित जगासाठी कदाचित अनैतिक असेल, पण आमच्यासाठी ते जगातील सर्वात मोठं सत्य होतं. वाड्यातील त्या जुन्या भिंती आजही साक्ष देतात की प्रेम वयाचे बंधन पाळत नाही, ते फक्त दोन मनांची ओढ पाहतं. समीर वाड्यातून कायमचा निघून गेला आणि त्या अथांग वास्तूत एखादा ती शांतता पसरली. पण यावेळी शांततेत एक मोकळेपण होता. सुंदरी सोफ्यावर बसून रडत होती, पण तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू दुःखाचे नव्हते, तर एका जुन्या निरर्थक बंधातून मिळालेल्या स्वातंत्र्याचे होते. रावसाहेब तिच्या शेजारी अत्यंत शांतपणे बसले. त्यांनी तिचा चेहरा आपल्या दोन्ही हातात घेतला आणि तिच्या डोळ्याचे अश्रू पुसत म्हणाले, अवंतिका, स्वतःला सावर. आज तुझी या सोन्याच्या पिंजऱ्यातून खऱ्या अर्थानं मुक्ती झाली आहे. ज्या नात्यात तुला फक्त उपेक्षा आणि एकाकीपणा दिला, ते नातं संपलेलं बरं. जगाच्या नजरेत कदाचित घर आज रिकामं झालं असेल, पण माझ्यासाठी आज घरात एका नव्या आनंदाची पहाट होत आहे. त्या रात्रीनंतर वाड्याचे दिवस पूर्णपणे बदलले. रोहनच्या जाण्याने जे रित असलेलं आयुष्य होतं, ते आता रावसाहेबाच्या सहवासाने आणि मायेने भरून निघू लागलं. आता दोघेही लपून छपून एकमेकाकडे पाहण्याची किंवा संकोच बाळगण्याची गरज नव्हती. सकाळचा चहा असो, दुपारची वेळ असो, दोघेही तासनतास गॅलरीत बसून वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारू लागले. पावसाच्या सरी आता सुंदरीला अस्वस्थ करत नव्हत्या, तर त्या त्यांच्या नवीन अनोख्या नात्याला साक्षीदार असल्यासारख्या वाटत होत्या. काही आठवडे असेच आनंदात शांततेत निघून गेले. एक दिवस संध्याकाळी निसर्गरम्य बागेत फेरफटका मारत असताना रावसाहेबांनी सुंदरीला एका जुन्या कपाटाची चाबी दिली. ती चाबी हातावर ठेवत त्यांनी अत्यंत गंभीर आणि तितक्याच प्रेमळ आवाजात म्हणाले, बघ सुंदरी, यात माझ्या संपूर्ण आयुष्याची पुंजी आणि मालमत्ता, सर्व कागदपत्रे आहेत. आजपासून या माझ्या आयुष्यावर फक्त तुझा हक्क आहे. तू या घरात केवळ सून नाही, तर माझ्या उर्वरित आयुष्याची राणी आणि माझी खरी सगा म्हणून इथे राहशील. समाज काय म्हणेल याचे कोणतेही कायदे आपल्याला लागू होत नाही. या समाजाने तुला नेहमी दुःख, उपेक्षा दिली, त्या समाजाला जाब देण्यास मी पूर्णपणे समर्थ आहे. त्या रात्री सुंदरीला एक गोष्टीची तीव्र जाणीव झाली. नात्यात नेहमी कोणतं तरी कायदेशीर किंवा सामाजिक नाव असावं असं बंधन नसतं. कधीकधी रक्ताच्या किंवा कायदेशीर नात्यापेक्षाही दोन मनांची नाती जास्त घट्ट आणि प्रामाणिक असतात. सासरा आणि सून या पारंपरिक चौकटीला छेद देऊन दोघे एकाकी जीवन एकमेकांना दिलेला मूक आधार जगात सर्वात पवित्र होता. वयाचे अंतर, समाजातील सर्व बंधने गळून पडली. आज जेव्हा सुंदरी आरशासमोर उभी राहते, तेव्हा तिला आरशात जुनी असह्य रडवेली सुंदरी दिसत नाही. ती तासनतास तरी कोणाची येण्याची वाट बघायची. आज आरशात तिला एक सुंदरी दिसते, जिच्या डोळ्यात स्वतःचे अस्तित्व असल्याच्या खऱ्या प्रेमाचा अभिमान आहे. रावसाहेबांनी तिला फक्त प्रेम आधार दिला नाही, तर तिची हरवलेली ओळख तिला परत मिळवून दिली. त्यांच्यात नात्याची वीण इतकी घट्ट झाली होती की जगातील कोणतीही ताकद तोडू शकत नव्हती. हे गुपित जगाच्या नजरेत कदाचित अनैतिक व चुकीचे असेल, पण त्यांच्यासाठी सर्वात मोठे पवित्र नाते होते. वाड्यात भव्य जुनी भिंत आजही या गोष्टीची साथ देते. खरं प्रेम वयाची बंधने पाळत नाही, ते दोन मनामधील शुद्ध ओढ आणि एकमेकांबद्दल आदर पाहतं. समीरच्या जाण्याने वाड्यात शांतता पसरली. यावेळेस क्लेशदायक नव्हती, तर ती एका नव्या सुरुवातीची नांदी होती. सुंदरी सोफ्यावर बसून रडत होती, पण तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू नव्हते, तर एका जुन्या निरर्थक बंधनातून मुक्तीचे होते. रावसाहेबाने तिच्या शेजारी अत्यंत शांतपणे बसले होते. त्यांनी तिचा चेहरा आपल्या दोन्ही हातात घेतला. डोळ्यातील अश्रू पुसत, सुंदरी, स्वतःला सावर. आज तुझी सोन्याच्या पिंजऱ्यातून खऱ्या अर्थाने सुटका झाली आहे. ज्या नात्यात तुला फक्त उपेक्षा, एकाकीपण, नातं संपलेलं बरं. नजरेत कदाचित हे घर रिकामं झालं असेल, पण माझ्या नजरेत या घरात नव्या आनंदाची पहाट होत आहे. दिवसामागून दिवस जात होते आणि पावसाळ्याचे दिवस संपून आता हळूहळू गुलाबी थंडीला सुरुवात झाली होती. त्र्यंबकेश्वरच्या डोंगराळ भागातून येणारी थंड हवा वाड्याच्या खिडक्यांमधून आत येताना एका नव्या उत्साहाची जाणीव करून देत होती.
सुंदरी आता फक्त बागेपुरती मर्यादित राहिली नव्हती. ती रावसाहेबाच्या खांद्याला खांदा लावून वाड्याचे व्यवस्थापन आणि त्यांचे बिझनेस व्यवहार समजावून घेऊ लागली. एकदा अशीच शांत चांदणी रात्र होती. गॅलरीत बसून दोघे चहा पित होते. हवेत प्रचंड गारवा होता. रावसाहेबांनी सुंदरीकडे पाहिले. तिच्या चेहऱ्यावर आता पूर्वीसारखा तो उदास सुन्नपणा नव्हता. एक वेगळंच तेज होतं. अत्यंत हळुवार आवाजात म्हणाले, सुंदरी, जेव्हा पहिल्यांदा तू या घरात पाऊल ठेवलंस तेव्हा मला वाटलं होतं की या वास्तूला खरी लक्ष्मी मिळाली. पण रोहनच्या वागण्यामुळे मी नेहमीच आतून अस्वस्थ असायचो. मला नेहमी वाटायचं की नेहमी वाटायचं की मी तुझ्यावर झालेल्या अन्यायाचा गुन्हेगार आहे. पण आज असं स्वाभिमानाने जगताना बघून माझ्या मनावरचं खूप मोठं ओझं उतरलं आहे. सुंदरी चहाचा कप खाली ठेवला आणि रावसाहेबाच्या जवळ आली. तिने त्यांचा रांगडा उबदार हात आपल्या हातात घेतला. दादा, तुम्ही नसतात तर मी या अंधाऱ्या रात्रीत कोलमडून गेले असते. तुम्ही मला फक्त आधार दिला नाही तर जगण्याचा नवा दृष्टिकोन दिला. लोक आमच्या नात्याला काय नाव देतात याने मला आता काही फरक पडत नाही. माझ्यासाठी तुम्हीच माझं जग आहात. रावसाहेबांनी तिच्या कपाळावर एकदा पुन्हाच तोच ओळखीचा आदरयुक्त दीर्घ स्पर्श केला. त्या स्पर्शात वासना नव्हती तर दोन एकाकी मनाने एकमेकांना दिलेल्या आयुष्यभराची सोबत. काही महिन्यांनी रोहन लंडनहून कायदेशीररित्या घटस्फोटाची कागदपत्रे पाठवून दिली, ज्या कागदांवर सुंदरीचे 5 वर्षाचे नाते अधिकृत संपवले. त्याच कागदाने तिला रावसाहेबाच्या आयुष्यात कायमचे हक्काचे स्थान दिले. रावसाहेबांनी कोर्टाच्या आणि बिझनेसच्या सर्व कागदपत्रावर सुंदरीचे नाव लावून तिला अथांग संपत्तीची आणि वाड्याची अधिकृत मालकीण बनवले. आता ती जुनी घाबरलेली सुंदरी उरली नव्हती. ती रावसाहेबांच्या साम्राज्याची राणी आणि त्यांच्या एकाकी मनाची सखा झाली होती. वाड्याच्या त्या जुन्या भक्कम भिंती आजही त्यांच्या निशब्द, पवित्र आणि जगावेगळ्या नात्यात साक्ष देताच खंबीर उभे आहे. प्रेम आणि आधाराले वयाचे त्या नात्यामध्ये कोणतेही कुंपण घालता येत नाही, हेच वाड्याने जगाला दाखवून दिले. त्र्यंबकेश्वरच्या त्या अथांग वाड्यात आता हिवाळा संपून चैत्राची पालवी फुटू लागली होती. निसर्गाचे बदललेले रंग सुंदरी आणि रावसाहेब यांच्या आयुष्यातही एक सुखद संतपणा घेऊन आले होते. रोहनच्या जाण्याने कायदेशीर घटस्फोटाची प्रक्रिया, सुरुवातीला जे कायदेशीर आणि सामाजिक वादळे उठवण्याची शक्यता होती, ती रावसाहेबाच्या एका करारी शब्दाने आणि समाजात असलेल्या त्यांच्या वजनाने वाड्याच्या वेशीबाहेर शांत झाली होती. आता सुंदरी केवळ वाड्यातील सून किंवा कारभारीण राहिली नव्हती. रायसाहेबांनी तिला त्यांच्या व्यवसायात कायदेशीर निर्णय घेण्याचे अधिकार दिले होते. रोज सकाळी दोघेही वाड्याच्या भव्य दिवाणखान्यात बसून एकत्र चहा घ्यायचे आणि त्यानंतर दिवसभराच्या कामांचे नियोजन करायचे. रावसाहेबाच्या मार्गदर्शनाखाली आता शेतीचा व्यवहार, बँकेची खाती आणि संस्थाचे जुने कागदपत्रे आत्मविश्वासाने सांभाळू लागली होती. तिचा पूर्वीचा भित्रा आणि संकोच स्वभाव आता कुठेतरी मागे पडला होता आणि त्याची जागा एका खंबीर विचारी स्त्रीने घेतली होती. एकदा अशीच वैशाखातली शांत आल्हाददायक रात्र, दिवसभराच्या कामानंतर वाड्याच्या विस्तीर्ण गच्चीवर दोघे चांदण्याच्या प्रकाशात बसले होते. हवेत मोगऱ्याचा मंद दरवळ होता, जो सुंदरीने स्वतः बागेत लावलेल्या रोपांचा होता. रावसाहेब आराम खुर्चीवर बसून सुंदरीकडे कौतुकाने पाहत होते. आज तिच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज आणि समाधान होतं. सुंदरी रावसाहेबांच्या अत्यंत गंभीर आणि तितक्याच उपजतदार आवाजात म्हणाली, कधी कधी मला आश्चर्य वाटतं की माणसाच्या आयुष्यात किती अनपेक्षित वळण घेतं. जेव्हा तू या वाड्यात पहिल्यांदा आलीस तेव्हा तुझा कोमेजलेला चेहरा पाहून माझं काळीज तुटायचं. रोहनने तुझ्यावर अन्याय केला, पण आज तू ज्या पद्धतीने स्वतःला सावरला आहेस आणि घराला खऱ्या अर्थाने सांभाळला आहेस ते पाहून मला तुझा अभिमान वाटतो. सुंदरीने त्यांच्याकडे पाहिले. रावसाहेबांच्या डोळ्यात तिच्याबद्दल असलेला आदर आणि प्रेम स्पष्ट दिसत होतं. ती उठली आणि त्यांच्या खुर्चीजवळ येऊन बसली. तिने त्यांचा रांगडा अनुभव समृद्ध असलेला हात आपल्या दोन्ही हातात घेतला. दादा, सुंदरी हळुवार आवाजात म्हणाली, जर तुम्ही पावसाच्या रात्री मला सावरलं नसतं तर कदाचित मला कधीच ओळखू शकले नसते. रोहनने मला सोन्याचा पिंजरा दिला होता, पण तुम्ही मला उघडण्याचं मोकळं आकाश दिलं. जगाच्या नजरेत हे नातं कदाचित
कोणत्याही चौकटीत बसणार नाही, पण माझ्यासाठी नात्यापेक्षा पवित्र आणि खरं काहीच नाही. तुम्ही मला माझं अस्तित्व मिळवून दिलं. रावसाहेबांनी अत्यंत मायेने तिचा हात घट्ट धरला. त्यांच्या या निशब्द संवादात संपूर्ण जगाचा विसर पडला होता. वयाचे अंतर, समाजाचे नियम, भूतकाळातील दुःख हे सर्व चांदण्या रात्रीच्या शांततेत विरघळून गेले. काही महिन्यातच कोर्टाचे सर्व सोपस्कार पूर्ण झाले आणि सुंदरी अधिकृत मुक्त झाली. रावसाहेबांनी केवळ कायदेशीर कागदपत्रावरच नाही, तर आपल्या संपूर्ण मालमत्तेवर वाड्याच्या नावावर सुंदरीचे नाव लावून तिला हक्काचे स्थान दिले. आता ती केवळ एकाकी जीव नव्हती, तर रावसाहेबांच्या साम्राज्याची राणी आणि त्यांच्या आयुष्याची शेवटची सर्वात जवळची सखा होती. जगासाठी हे गुपित कदाचित न उलगडणारं कोडं असेल, पण त्या भव्य वाड्यात जुन्या आणि भक्कम भिंती अजूनही साक्ष देतात आहे की जिथे उपेक्षा संपते तिथे खऱ्या आदराने आणि प्रेमाची सुरुवात होते. प्रेम कोणत्याही सामाजिक चौकटीत किंवा वयाची बंधने पाळत नाही. ते फक्त दोन मनामधील शुद्ध ओढ, एकमेकांना दिलेले खंबीर आधार पाहतं, आणि हाच आधार त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठं सत्य बनला होता.